तर कुणबींच्या नोंदींवरून दाखले देण्यास मंत्री भुजबळांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला। त्यावरून आता भुजबळांवर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी पलटवार केला। मराठ्यांच्या कुणबी दाखल्यांवरून अजितदादा आणि शिंदेचे मंत्री कसे आमने-सामने आले पाहूया। मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही तर सरसकट कुणबी आरक्षण देऊन टाका। म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे। जो दे रहे हैं ना वो सत्ता के बाहर जाएंगे, जो ओबीसी और सारे जो लोग हैं ना एक है। मी फार मोठा कोणतरी आहे, मी ते तुमचं जाणारं थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा। कुणबी नोंदींवरून मराठ्यांना दिल्या जाणाऱ्या कुणबींच्या जात प्रमाणपत्रावरून मंत्री भुजबळ सरकारवर तुटून पडले आणि आता अजित पवारांचे मंत्री भुजबळ यांना आता शिंदेचे मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं। भुजबळांना भडक बोलण्याची सवय आहे, जे होणार नाही ते होणार असल्याचं सांगून आपण फार मोठे आहोत हे दाखवण्याचा भुजबळांचा प्रयत्न असल्याचं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले। अगोदर निजामशाहीमध्ये काय ते पहा, नंतर म्हणाले आता म्हणतात सरसकट, म्हणजे सरसकट जर मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही तर सरसकट कुणबी आरक्षण देऊन टाका। हे चाललंय की नाही तुमच्या आता सध्याच्या परिस्थितीत? म्हणजे जे होणार नाही ते होणार आहे असं भासवायचं आणि मग ते मी थांबवलं, मी फार मोठा कोणतरी आहे, मी ते तुमचं जाणारं थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा। बिलकुल हे चुकीचं आहे। भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे। असं कुठलंही आरक्षण, कुठल्याही जातीचं आरक्षण त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लावणार नाही। अगर मराठाओं को ओबीसी में आरक्षण दिया जाता है तो आप सत्ता से बाहर जाएंगे क्या? अगर मराठाओं को ओबीसी में आरक्षण दिया जाता है तो आप सत्ता से बाहर जाएंगे? मैं कैसे सत्ता के बाहर जाऊंगा? जो दे रहे हैं ना वो सत्ता के बाहर जाएंगे, जो ओबीसी और सारे जो लोग हैं ना एक है। एक तरह सरकार काम कर रहे हैं ना वो जाएंगे। अभी तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ तुमचं म्हणणं मांडा। पण असं थेट प्रसार माध्यमांच्या समोर जायचं, असं झालं तर असं होईल, असं झालं तर सरकार बाहेर पडेल, म्हणजे अशा पद्धतीची भडक वक्तव्य करण्याची जुनी सवय छगन भुजबळ साहेबांना आहे। पण आताची परिस्थिती राज्यातली ही व्यवस्थितशीरपणानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हाताळलेली आहे। आता व्यवस्थित सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत। असं असताना असलं एखादं भडक वक्तव्य करून परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेबांनी करू नये। इतकं पण जळजळ का पाहावं मराठा समाजाबद्दल या भुजबळ साहेबांमध्ये काही कळतच नाही। एवढी जळजळ काय? अहो त्यांना माहीत नसेल ही गोष्ट, पण सामान्य ओबीसी बांधव सुद्धा म्हणतात भुजबळ साहेबांनी इतकं राग नाही मराठ्यावर व्यक्त केला पाहिजे। त्यांनी उगं भुजबळ साहेबांमुळे तणाव वाढायला लागलाय। बघा गांभीर्याने शब्द बोलतोय मी की भुजबळ साहेबांनी इतकं बी नाही करायला पाहिजे। मग ते आडाआडत चलत असतात कवा बी, वाकडं 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 सरळ चलतच नाही ते। त्याने वरगडून पाळला असं एखाद्या मंत्र्याला चालतात तेव्हा ते म्हणले जाऊन तिकडे नाही बोलायचं। जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी सरकारनं निवृत्त न्यायमूर्तींना पाठवलं होतं, त्यावरूनही भुजबळांनी टीका केली होती। त्या टीकेलाही मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं। काय कायदेशीर अहवाल आहे? जर हे सगळे जे अशा प्रकारचे न्यायाधीश आहेत ते ज्या जरंगींच्या इथे जाऊन पाया पडतायत आणि त्याला सर म्हणतायत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? काय या असल्या लोकांकडून आमची काही अपेक्षा नाही। आणि आमचं असं आहे की त्याच्यामधलं जे सत्यता जे आहे त्याच्यावर आमचा विश्वास नाही आणि सर्रास कुणबी आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे। जस्टिस गायकवाड साहेब हे कसं काय गेले जरांगे पाटलांना भेटायला, जी सर करत गेले? असं बिलकुल नाही। भुजबळ साहेबांना हे माहिती आहे की जे दोन निवृत्त जस्टिस साहेबांना आम्ही विनंती केली सरकारनं की आमचं सांगणं वेगळं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना सांगणं आणि त्यांना समजून देणं, म्हणून आम्ही विनंती केली जस्टिस गायकवाड साहेबांना की आपण आमच्या विनंतीनुसार आपण जरांगे पाटील साहेबांना हे व्यवस्थित समजून सांगा। सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधलेच एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात, हे सुद्धा बरोबर नाही। तर मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया स्वाभाविक असून सरकारचा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केला। स्वाभाविक प्रतिक्रिया आहे। आज जे भुजबळ साहेबांची आलेली जी प्रतिक्रिया आली, ज्यावेळेस ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं, कदाचित मला कधी भीती वाटते
की तुम्ही आपसात भांडून हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आहे का? मराठा वर्सेस ओबीसी उभा करून महाराष्ट्राला अस्थिर करत असताना त्या अस्थिरतेच्या मागे महाराष्ट्राच्या राज्याची तिजोरी साफ करण्यासाठी तुम्ही टपून बसला आहात का? आणि साफ करणं सुरू झालेलं आहे. सरकारमध्येच मंत्री विरुद्ध मंत्री असा सामना सुरू असताना भुजबळ ओबीसींचं नेतृत्व करतात, त्यामुळे त्यांचीही काही मतं आहेत असं म्हणत दादांच्याच गटाचे मंत्री हसन मुश्रीफ सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतायत. भुजबळ साहेब अनेक वर्ष हे ओबीसीचं नेतृत्व करतायत. त्यांची काही मतं असतील. मला वाटते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विशेषतः त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतील. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भुजबळ साहेबांची तीव्र भावना आहे. परंतु मराठा आरक्षणाला अजित पवार गट राष्ट्रवादी जो आहे त्याचा 100% पाठिंबा आहे. त्यांच्या काय भावना असतील मला वाटते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाणून घेतील आणि यातून मार्ग आम्ही निश्चित काढू. छगन भुजबळ साहेबांची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षण कमी करू नये. आणि हे केवळ छगन भुजबळांचंच मत नाही आहे. महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हे सपोर्ट आणि मान्यता दिली आहे. विधिमंडळाने मान्यता दिली, महाराष्ट्र जनतेने मान्यता दिली की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण कमी करू नये. तर ज्या पद्धतीनं ओबीसी नेते म्हणून भुजबळ उघडपणे समोर येऊन बोलतायत त्याप्रमाणे मराठा नेत्यांनीही पुढे यावं असं आवाहन जरांगेंनी केलं. खोटे नाटे हे डावं टाकायला चालू केले की मराठ्यांचे पोरं विनाकारण गुतवायला चालू केलेत. ते थांबवा. तुम्ही नाही थांबवले तर आम्ही समर्थ आहेत. आम्हालाही पुढचे निर्णय मग घ्यावा लागणार आहेत. आता आमच्या पुढं पर्याय नाही, कारण आम्हाला आमच्या गावात तुम्ही यायचं नाही. या प्रक्रियेकडं आम्हाला पुन्हा वळायची वेळ येईल. त्यामुळं मराठ्यांच्या नेत्यांना गांभीर्यानं घेऊन मराठ्यांच्या पोरांच्या सुद्धा पाठीशी आणि समाजाच्या पाठीशी तुम्ही उभा राहा, कारण हे जाहीरपणानं उभा राहायला लागले. तुम्ही नाही राहिले तर मी जाहीर सांगितलं ना, आम्ही खंबीर आहेत. काय गरज नाही आम्हाला कोणत्या नेत्याची फित्याची, तुम्ही जर नाही उभा राहिला तर. एकंदरीतच ज्यांच्या नोंदी सापडतील त्या मराठ्यांना कुणबीचे दाखले देणं सुरूच राहणार आहे. त्या नोंदींच्या संख्येवरून भुजबळांनी सवाल केले असले तरी सरकार मागे हटण्यास तयार नाहीये. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्या सरकारच्या विरोधात मंत्री भुजबळ उभे ठाकलेत हे स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.